ट्रीटमेंट किया था। अब इनका काम बताता हूँ मैं, जितने काम करने पर उनको रिकॉर्ड मिल गया था, करीब करीब उतने यानी 7-1000 एंट्रीज तो इनकी हमने रिजेक्ट की। क्यों रिजेक्ट की? क्योंकि डॉक्यूमेंटेशन। अब आपने जो पूछा था कि कैसे हम लोग रिकॉर्ड बना सकते हैं, रिकॉर्ड में काम तो सर्वोपरि है ही, लेकिन उसका डॉक्यूमेंटेशन। तो मैडम जानती हैं कि मैंने उनको कितना परेशान किया। 6 महीने मैंने उनको परेशान किया। असं नाही, असं नाही, हे चालत नाही, हे ठीक आहे। एकदा ते यांना असं वाटलं होतं की ते झंझट सोडा, ते कितनी बार मैं बार उनको ये बोला था कि आप भाग मत जाना, क्योंकि ये रिकॉर्ड में डॉक्यूमेंटेशन and the type in which a systematic document is maintained is very important. तो अब आपके सवाल का जवाब चालू हो गया कि कैसे बना सकते हैं। उसका पहला जवाब ये है कि आप जो कुछ भी करते हैं वो या तो विचित्र होना चाहिए या विशेष होना चाहिए। अब इसमें मैंने एक और चीज आज से मैं ऐड करूंगा, आगे जब भी बोलूंगा, कि वो विभत्स हुआ तब भी चलता है। वरना मैं बोलता था कि वेगळं किंवा विशेष काही पण करा, कोणी पण करा, ते रेकॉर्डसाठी एलिजिबल होऊ शकतं। म्हणजे हे झालं पहिलं उत्तर। वयाचं बंधन नाही, स्त्री पुरुषाचं बंधन नाही, कोणी करू शकतं। एकटे करत असाल तसं करा, नाही तर ग्रुपमध्ये करा। मास अटेम्प्ट ज्याला म्हणतात ते करा। एकटं, दोघं, तिघं, चौघं, 100। आता जसं नागपूरचं एक उदाहरण देतो, 25,025 महिला या भारतीय वेशामध्ये साडी घालून त्यांनी शिव महिम्न स्तोत्र एका वेळेला म्हटलं। मोठी गोष्ट म्हणजे हे मास अटेम्प्ट ज्याला आपण म्हणतो। तेव्हा जे सामाजिक जीवनामध्ये आहेत, नागरिक जीवनामध्ये मोठ्या प्रमाणावर आहे, तसं नेते आहेत आपल्या मोठा कार्यक्रम घेऊ शकतात, म्हणजे ते सुद्धा घेऊ शकतात। मग त्याच्यात खूप संस्था एकत्रित आल्या, पण शेवटी तो रेकॉर्ड एका विशिष्ट यांनी झाला। म्हणजे मास अटेम्प्ट हा झाला सिंगल अटेम्प्ट, एकला चलो रे चालत राहिला। तर असं कसं येऊ शकतं? लहान मुलं, इथे शिक्षण संस्थांचे पण काही लोक होते, मी त्यांना विनंती करेन, जे मुलं बदमाश आहेत असं त्यांना वाटतं, त्यांच्याकडे थोडं वेगळं अँगलनी पहा। ते कलाकार असतात, त्यांना शालेय शिक्षणामध्ये तुम्हाला जेवढं अपेक्षित आहे तेवढा रस नसतो, फक्त त्यांचा एवढा दोष आहे। दे आर नॉट इंटरेस्टेड इन स्टडीज ॲज यू वॉन्ट देम टू बी इन्व्हॉल्व्ड, पण ते जबरदस्त असतात। थोडंसं त्यांच्याकडे बघा, नाहीतर आपण एक नेहमी क्रायटेरिया घेऊन चालतो, मुलगा किंवा मुलगी शिक्षण आहे ना, किती % आले रे, या एका फुटपट्टीवर आपण सगळ्यांना मोजत असतो। कृपया दुसरं पण काही बघा। ज्यांचं लग्न झालं आहे त्यांनी वहिनींकडे काय शिकत होती माहीतच नसतं आपल्याला, माहिती आहे का? काय शिकत होती, पहिले काही करत होती का? खूप चांगल्या लोक असतात ज्यांचं लग्न झाल्यानंतर सगळं आयुष्य बदलतं, त्याच्यात त्या खुश असतात, पण जुनं मी काही करत होतो किंवा होती फार विसर पडतो, संपूर्ण विसर। त्याच्याकडे पण थोडंसं बघा, किंवा आपल्या जवळपास जे आपले मित्र आहेत त्यांच्याकडे, यार तू ऐसा कर सकता, क्यों नहीं ध्यान देतो? मोठ्या लोकांनी, म्हणजे वयाने मोठ्या लोकांनी पण रेकॉर्ड्स बनवले, ते एकाच कामामुळे ते स्वतःकडे लक्ष दिलं। शिक्षकी पेशातले काही लोक आहेत, एकाने कंटिन्युअस एक विषयावर तो शिक्षण देत राहिला, सकाळी 2 ते 3 महिने एक विषयावर वेगवेगळे अँगल्स, एक व्यक्ती, एक सभागृह, एक विषय, ऐकणारे बदलत गेले,
पण तो विषय झाला. आता स्वयंपाक करण्यामध्ये आपल्याकडे भारतीय महिलेचा कुठे काही हे करतो का? पण नागपूरचे शेफ विष्णू मनोहर यांनी 52 तास कंटिन्युअस स्वयंपाक करून रेकॉर्ड बनवला. म्हणजे रेकॉर्ड कशाही पद्धतीचा करतो. आपण काय करतो, किती वेळ करू शकतो, कसं करू शकतो. आता तरुण मुलगा आहे तिथे उभा आहे, एक मुलगा आहे, त्यांनी 1 मिनिटात टाईल्स जे असतात ना आपली अशी टाईल, छोटी टाईल होती, 800 टाइल्स ब्रोकन, 800 टाइल्स, 800 टाइल्स 1 मिनिटात तो कराटे शिकत होता आणि 10वी मध्ये होता. म्हणजे हे झालं शक्तीचा पाठ. एक मिनिटात रेकॉर्ड पूर्ण बनून तयार. म्हणजे जोपर्यंत अरे 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 काय झालं तर झालं. कोणी वादक असेल, शिकत असेल, काय करू शकतो मी? राकेश वाघमारे नावाचा मुलगा 1 मिनिटात गिटारवर त्यांनी 600 नोट्स वाजवले. 600 नोट्स प्लेड इन 1 मिनिट. म्हणजे त्याची गंमत अशी आहे, पत्रकार बंधू भगिनी बसले आहेत म्हणून सांगा असं, सगळ्यांनी आपले कॅमेरे सेट केले होते. हा मी तो आला, त्यांनी माझ्याकडे बघितलं, सभागृह पूर्ण शांत होता. मी ओके केलं, त्यांनी वाजवलं, थांबला. हे म्हणाले की चला थोडासा आपण बोलतो ना रियाज, जरा वॉर्मिंग अप एक्सरसाइज. तो थांबला. 5 मिनिटानंतर मी आणि माझ्यासोबत जे संगीत तज्ञ आम्ही बोलवले होते त्यांनी त्यांचं पाहिलं. सर 600 आहे. मी वरती आलो आणि घोषणा केली की अटेम्प्ट सक्सेसफुल, ही इज नाव इंडिया बुक ऑफ रेकॉर्ड होल्डर. ते म्हणे की सर पण त्यांनी तर काहीच केलं नाही. हे केलं ना. अरे म्हणे सर आम्ही तर रेकॉर्ड नाही केलं किंवा फोटो नाही काढला, आम्हाला वाटलं तू ते तार मी ठीक करत म्हटलं काही हरकत नाही. तर पुन्हा एकदा त्याला म्हटलं वाजव. हो पण मी वाजवतो. म्हटलं आता गेट सेट गो, ऐकून घ्या, काही प्रश्न असतील तर विचारा. हो आपण आता मी विचार. सो 1 मिनिट ऍक्टिव्हिटी कॅन ऑल्सो टर्न इन रेकॉर्ड. अर्थात त्याच्यासाठी खूप आणि खूप मेहनत त्यांनी केली असेल. बट 1 मिनिट ऍक्टिव्हिटी कॅन ऑल्सो टर्न इन टू रेकॉर्ड. हा एक पार्ट. 25 वर्षाची ऍक्टिव्हिटी कॅन ऑल्सो आफ्टर ड्यू डॉक्युमेंटेशन टर्न इन टू रेकॉर्ड. किंवा विष्णू मनोहर सारखे 52 तास काही करून तो पण एक रेकॉर्ड बनवू शकतो. हे मी तुम्हाला फक्त असे ठळक टाकते की रेकॉर्ड कसे बनतात, कोण बनवू शकतो, कोणी बनवू शकतो. तेव्हा आपल्यात काहीतरी आहे, तो थोडासा वेळ द्या, विचार करा. प्रत्येक जण रेकॉर्डच बनवेल असं नाहीये, पण असतात काही लोक की जे स्वतःकडे लक्ष देत नाही, स्वतःला दाबून ठेवतात. लक्ष द्या. सामाजिक जीवनमध्ये ज्या त्यांना म्हणेल की तुम्ही कृपया अशा लोकांकडे लक्ष द्या. बरोबर? कारण शिक्षक या त्यांनी विद्यार्थ्यांकडे लक्ष दिलं. आपण जे सामान्य व्यक्ती आहोत त्यांनी असे लोक काही दिसतात का, त्यांना थोडंसं म्हणा. आणि आता तर इथपासून पुढे कोणालाही असं वाटलं की हा रेकॉर्ड होऊ शकतो का, यांना विचारा. या कोऑर्डिनेट करू शकतात. मलाही आवडतं अशा बाबतीमध्ये त्या व्यक्तीसोबत बोलणं. प्रत्येकासोबत बोलून कधी कधी नाही होत, पण बोलणं तर अपेक्षित आहे. त्याच्यावर आपण चर्चा तर करू शकतो. आज भिवंडीला एक अशी व्यक्ती पण मिळाली आहे की जी वर्ल्ड रेकॉर्ड बनवण्यामध्ये एक चांगली कोऑर्डिनेटर आहे आणि ती तुम्हाला उपलब्ध आहे. तेव्हा भिवंडीला फक्त वर्ल्ड रेकॉर्ड होल्डर नाही मिळाला आहे, तर एक उपलब्ध असणारा मार्गदर्शक सुद्धा मिळाला. अशा आजच्या उत्सव मूर्ती दीप्ती माधव देशमुख एक व्यक्ती म्हणून त्यांच्या कार्याला मी सादर नमन करतो. आणि आता प्रोटोकॉल म्हणून एक जज म्हणून आय डिक्लेअर द इन्क्लुजन ऑफ मिस दीप्ती माधव देशमुख
officially into the record book of India Book of Records and Asia Book of Records. मॅडम करता किंवा मॅडम